अहमदनगर जिल्ह्यातील ताजा घडामोडी बघण्यासाठी रोखोक या वृत्तवाहिनीला आजच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। संबंध महाराष्ट्रातील तमाम माझ्या महिला भगिनींच्यासाठी शक्तिमान देणारा केला असे पक्षाचे अध्यक्ष, राज्याचे उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री अजितदादा पवार यांचा जनसन्मान यात्रा ही जी काही ऑगस्ट पासून संबंध महाराष्ट्रामध्ये सुरू होणार आहे त्याच्या पूर्वतयारीच्या पूर्वनियोजनाची बैठक आज कोपरगाव या ठिकाणी होत आहे। या बैठकीला उपस्थित असलेले आपले लोकप्रिय आमदार, महाराष्ट्राचं एक तरुण नेतृत्व आशुतोषजी काळे, महिलांच्या अध्यक्षा रुपलाताई चाकणकर, सामाजिक न्याय सेलचे अध्यक्ष सुनीलजी मगरे, अल्पसंख्याक सेलचे अध्यक्ष इद्रिसजी नायकवाडी, युवकांचे अध्यक्ष सूरज चव्हाण, विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष प्रशांत कदम, या जिल्ह्याचे पक्षाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष कपिल पवार, नाशिकचे अध्यक्ष रवींद्रजी पगार, अमरावती या ठिकाणी उपस्थित असलेले दक्षिण नगरचे अध्यक्ष बाळासाहेब नाटा, मच्छिंद्रजी बर्डे, सुनीलजी गंगुले, चारुदत्त सिंगर, शुभाजी गाडे, विठ्ठलराव असणे, स्वप्नाताई बावळे, वैशालीताई आबाळे, शीतलताई नोडे, सन्मान्य व्यासपीठ, पत्रकार मित्र, महिलांचे प्रतिनिधी, सर्व स्तरावरील या तालुक्यातील उपस्थित असलेले माझे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते, बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांनो, या राज्यातला 64वा अर्थसंकल्प अजितदादांनी नुकताच महाराष्ट्रामध्ये मांडला। त्यांच्या स्वतःच्या राजकीय जीवनातला सलग 10वा अर्थसंकल्प त्यांनी मांडला। सलग म्हणजे 10व्यांदा अर्थसंकल्प मांडला। लोकसभेच्या निवडणुकीच्या नंतर महाराष्ट्रामध्ये एकतरीचं एक वातावरण निर्माण करण्यामध्ये महाविकास आघाडीला निश्चितपणे त्या ठिकाणी यश आलं। देशपातळीवरती एनडीए म्हणून आणि देशामध्ये इंडिया आघाडी म्हणून या लोकसभेच्या निवडणुकीला जात असताना ते एक वेगवेगळं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न देशामध्ये झाला। संविधानाच्या अटीमध्ये प्रश्नचिन्ह निर्माण करण्यामध्ये आलं। अल्पसंख्याक समाजाच्या सुरक्षतेचा विषय 370 कलम असेल, सीए असेल, याच्या माध्यमातून त्या ठिकाणी निर्माण करण्यामध्ये आलं। देशामध्ये इतक्या खोलवर पद्धतीने नॅरेटिव्ह त्यावेळेला रुजवण्यामध्ये आलं की देशभरामध्ये आंबेडकरी चळवळीवरती श्रद्धा असताना एक मतदारांचा विशिष्ट वर्ग, माझ्या तमाम आदिवासी बांधव असतील, अल्पसंख्याकचे विभाग मतदार असतील, हे सारेजण एका वेगळ्या भूमिकेमध्ये लोकसभेच्या माध्यमातून असलेले आपल्याला पाहायला मिळाले। अशा वेळेला महाराष्ट्रामध्ये सुद्धा महाविकास आघाडी विरुद्ध महाविकास युती अशा पद्धतीची लढत सुद्धा त्या ठिकाणी झाली आणि महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला महायुतीपेक्षा जास्त यश सरकारने मिळाले। अनेक वेळेला अनेक निवडणुका येतात आणि अनेक निवडणुका वेगवेगळ्या राजकीय समीकरणे घेऊन येतात। तसं जर काय बघितलं तर हा नगरचा जिल्हा हा पहिल्यापासून राजकीय दृष्ट्या अतिशय संवेदनशील आणि अतिशय जागरूक असलेला जिल्हा आहे। नगर जिल्ह्यातला वेगवेगळे मतदारसंघ सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावरती नेहमी जागरूकतेने पाहायला मिळाले। माझ्या लहानपणापासूनच्या राजकीय आयुष्यामध्ये कोपरगावचा मतदारसंघ हा सुद्धा अतिशय संवेदनशील, जागरूक अशा पैचा राहिला। या मतदारसंघाने सुद्धा वेगवेगळ्या पैचं प्रतिनिधित्व दिलं, परंतु या मतदारसंघाची असलेली राजकीय परिपक्वता, राजकीय पद्धतीचा जागरूकपणा हा नेहमीच त्या ठिकाणी निश्चितपणाने पाहायला मिळाला। आणि मग 2019च्या निवडणुकीमध्ये या मतदारसंघामधल्या सर्व सुजाण मतदारांनी 2014ची चूक दुरुस्त करत आशुतोषसारख्या तरुण सहकार्याला विधिमंडळामध्ये पाठवत या मतदारसंघाचा राजकीय परिपक्वता पुन्हा एकदा दाखवला। त्याचा सुद्धा आवर्जून या ठिकाणी अभिमानपूर्वक उल्लेख त्यांनी अत्यंत वेगळं योग्य पद्धतीची भूमिका घेतली। उच्च शिक्षण परदेशामध्ये झालेलं, परंतु ज्या मातीमध्ये जन्माला आलो ते मातीचे ऋण मनामध्ये असतात, एकतरी तशा वेळच्या भावना मनामध्ये रुजू करून घ्याव्या लागत असतात। आशुतोषजी, तुम्ही अतिशय योग्य पद्धतीने घेतलं आणि म्हणूनच महाविकास आघाडीचं सरकार असताना असेल किंवा ज्या कालावधीमध्ये स्वर्गीय चव्हाण साहेबांनी जो आम्हाला सर्वांना विचार दिला की बहुजनांचं हित जर काय तुम्हाला साधायचं असेल
तर सत्तेमधला तुमचा सहभाग अतिशय महत्त्वाचा आहे. सत्ता हे उपभोगण्याचं साधन असू शकत नाही. सत्ता हे प्रभावीपणाचा असं आहे आणि बहुजनांच्या व्यापक हितासाठी तुमचा सत्तेमधला सहभाग त्याच पद्धतीने असला पाहिजे. हा विचार स्वर्गीय चव्हाण साहेबांनी जो दिला महाराष्ट्रामध्ये, त्याच विचाराचं अनुकरण करत दादाच्या नेतृत्वाखाली एनडीएमध्ये सहभागी होण्याचा आम्ही निर्णय त्या ठिकाणी घेतला. निर्णय घेत असताना पक्षाच्या वरिष्ठ मंडळींनी घेतला. पण आज मला आशुतोष तुमचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करायचं. आम्ही निर्णय घेतला त्यावेळेला तुम्ही परदेशामध्ये होता, परंतु परदेशामध्ये होता त्यावेळेला मी असेल, प्रफुल्लभाई असतील, पक्षाचे वरिष्ठ, त्याला तुम्ही जरी परदेशात होता, तुमच्याशी संपर्क व्हायला थोडासा वेळ उशीर झाला, तरी दादांनी मला हक्काने सांगितलं होतं की सुनील, या यादीमध्ये आशुतोष आपल्या बाजूने 1000% असं तू समज. एका नेतृत्वाचा विश्वास कशा पद्धतीने असू शकतो. एक तरुण सहकाऱ्याच्या जवळ आपण जी काय घेतो भूमिका, त्याच्याबद्दलची स्पष्टपणाची चर्चा न झालेली असताना सुद्धा तो तरुण सहकारी माझ्या विचाराच्या बाहेर जाणार नाही असा विश्वास अजितदादांच्या मनात आणि म्हणूनच गेल्या वर्षभराच्या या संबंध कालखंडामध्ये आता येताना तर आम्ही सगळे हायवे बघितले, हायवेवरचे सगळे फ्रेश पण बघितले. जो असा नवीन तन्नामान चेहराचा फोटो दिसतोय ना पहिल्या दिवसावर बस. या सगळ्या परिसरामध्ये शेती आणि शेतीमालाच्या उत्पन्नामध्ये भर झाली. शेतीच्या दृष्टिकोनातून आर्थिक उत्पन्नाचा स्रोत निश्चितपणे वाढवलं गेलं, परंतु भौतिक विकासाच्या पायाच्या विकासाच्या जे काही कल्पना आहे त्या काळामध्ये यापूर्वीच्या कालावधीमध्ये जेवढं काम झालं नसेल तेवढे गेल्या वर्षभरामध्ये करण्याचं काम अतिशय डोळसपणाने आशुतोष तुम्ही दाखवलं. त्याच्याबद्दल तुमचं अभिनंदन. त्याच्यामुळे मग रस्त्यांची कामं असतील, पुलांची बांधकामं असतील, इतरही काही कामांच्या बाबतीमधून अधिक दृष्टपणाचं सुजाणपणाचं नेतृत्व त्या ठिकाणी दाखवायचं असेल ते त्या वेळेला त्यांनी दाखवण्याचा निश्चितपणाने प्रयत्न केला. हजारो रुपयाची कामं आपल्या मतदारसंघामध्ये आणण्यामध्ये निश्चितपणाने आशुतोषजी तुम्हाला यश मिळालं. पण ज्या कारणासाठी आपण हा नवीन निर्णय घेतला, बहुजनांचा विकास, व्यक्तिगत विकास नाही, समाजाच्या व्यापक गीताच्या कल्पना मनामध्ये ज्यावेळेला येत असतात त्यावेळेला ज्या नेतृत्व विधिमंडळामध्ये आपण त्याला देत असतो त्याच्या मनामध्ये सुद्धा तशा गोष्टी कल्पना त्या ठिकाणी असावी लागत असते. तसा अतुशोष मी तर दर मंगळवारच्या आमदारांच्या बैठकीला असतो, वेळेवरती येतोच असं नाही. मी 7 वाजता बैठक असेल तर 7 ला येतो असं नाही, येतो थोडा उशीर. सोबत असतात म्हणजे उशिरा येऊन सुद्धा लवकर आलेल्यांची जी काही कामं होत नाही तर उशिरा आलेल्यांची कामं कशी होतात त्याचं उदाहरण जर का कोण असेल तर ते आशुतोष काळे असं मला वाटतं. तर परदेशात असताना सुद्धा जो काय विश्वास नेतृत्वाने तुमच्यावरती ठेवला आणि तुम्ही सुद्धा तो सार्थकी ठरवला आणि त्याच्यामुळेच ते तशा गोष्टीचं चित्र झालेलं पाहायला मिळालं. एवढंच काय तर त्यांची सही कधी झाली, तिथं परदेशात होते, इथे कर्जत जामखेडचे आमदार फार मोठे स्वतःला अकाली पोहोचवत आलेले की सारखे भ्रष्टाचार करायचे आधी परदेशात होता, त्यांची सही इथे कशी असू शकते, तशी कशी असू शकते. आम्हालाही माहिती आहे काय, तुम्हालाच अक्कल अशातला गमाग नाही. आम्ही काय असेच काय राजकारणामध्ये आलेलं नाही आहोत. कधी यायचं कधी सही घ्यायची आम्हाला सुद्धा कळतं. पण आल्याच्या नंतर एअरपोर्टवरती उतरल्याच्या नंतर कोणाला पहिले भेटायला गेले तर देवगिरीवरती दादांना भेटायला गेले आणि त्याने आपल्या मनाची जी काही धाकटी होती ती पूर्णपणे त्या ठिकाणी प्रस्थापित. आज तुम्ही आम्ही सगळेजण पाहतो लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने एक वेगळ्या परिस्थितीने महाराष्ट्रामध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न केला. सहानुभूतीचा प्रश्न निर्माण केला गेला. शेतकऱ्याच्या दुष्काळातून सुद्धा असेल. हा जिल्हा तर एकेकाळी सर्वाधिक साखर कारखाने असलेला जिल्हा एकेकाळचा होता. आता सोलापूर सारखा जिल्हा जो दुष्काळी जिल्हा म्हणून ओळखला जातो आशुतोष, आज सर्वाधिक साखर कारखाने सोलापूरला झाले. एक जमाना असा होता 35-40 वर्षापूर्वी सर्वाधिक सहकारी साखर कारखाने नगर जिल्ह्यामध्ये, अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये होते. पण आज जरी त्या ठिकाणी गेलेले असले तर सुद्धा त्या माध्यमातून झालेली शेती आणि शेतीवरची प्रगती ही आपण सर्वांनी म्हणून निश्चितपणे त्या ठिकाणी अनुभवलेली आहे. मला आठवतं मी जलसंपदा मंत्री
महापूरच्या धरणातून या ठिकाणी येतो, त्याचं पाणी सोडण्याचा प्रश्न असेल, अशा अनेक काही गोष्टी असतील. हे करण्याची बांधिलकी सुद्धा माझ्यासारख्या कार्यकर्त्याला त्या ठिकाणी मिळाली. आज आम्ही जे आलेलो आहोत जनसन्मान यात्रा दादांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी सुरू होती. देशाला स्वातंत्र्य मिळालं, संसदीय लोकशाही प्रणाली व्यवस्था डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिली. देशाने 1950 साली आपल्याला रिपब्लिक ऑफ इंडिया प्रजासत्ताक म्हणून घोषित केलं. 52 सालापासून वेगवेगळ्या राजकीय पक्षाच्या नेत्यांनी वेगवेगळ्या यात्रा या देशभरामध्ये काढल्या. आपल्या राज्यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या यात्रा प्रत्येक नेतृत्वाची. दादांच्या नेतृत्वाचं हे गुणवैशिष्ट्य आहे. कामाच्या बाबतीमध्ये तर अफाट कार्यशक्ती. सकाळी 7 वाजल्यापासून काम सुरू करायचं, तर रात्री झोपेपर्यंत काम सुरू करायचं. 24 तास लोकांच्या कामाच्याच रगाडत राहायचं. काही वेळेला त्याच्यामुळे संघटनेकडे दुर्लक्ष होतं अशी आपली सर्वांचीच गोड तक्रार राहते. तर ते त्यांच्या लोकांच्या घातलेल्या भूमिकेपासून तसोबर सुद्धा बाजूला सरत नाही. पण दादांनी ज्या वेळेला हे एक अर्थसंकल्प मांडला, 50% लोकसंख्या असलेल्या महिला भगिनींच्यासाठी माझी लाडकी बहीण ही योजना त्यांनी त्या ठिकाणी दिली आणि त्याच्यातून 1500 रुपये प्रत्येक महिला भगिनीच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी जमा होणार आहे. क्रांतिकारी योजना आहे. समग्र महाराष्ट्रामध्ये महिला भगिनीच्या खात्यांमध्ये जवळपास 2.5 कोटी महिला भगिनी या योजनेच्या लाभार्थी त्या ठिकाणी होऊ शकतात. इतकी सुसूत्रपणाची योजना त्यांनी त्या ठिकाणी आणली. जवळपास 46,000 कोटी रुपये राज्याच्या अर्थसंकल्पातून सर्वाधिक योजनेवरती खर्च कुठला होणार आहे, तर माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत त्या ठिकाणी होणार आहेत. ही योजना अजितदादांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी सुरू करण्यात आली. त्या योजनेबरोबरच आज 3 गॅस सिलेंडर महिला भगिनींना त्या ठिकाणी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या अंतर्गत मिळणार आहेत. आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या महिला भगिनींसाठी याच्यामध्ये लाभ घेणाऱ्या महिला भगिनींची सुद्धा संख्या 56 लाखच्या आसपास आहे. महाराष्ट्रातला शेतकरी, महाराष्ट्रातलं कृषी मालाचं उत्पादन देशाच्या निर्यातीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात आहे. या देशातील कृषी मालाचं उत्पादन जगातल्या मोजक्या राष्ट्रांच्या मध्ये त्या ठिकाणी आज आपल्याला पाहायला मिळते आहे. अशा वेळेला जगातून देशातून जेवढं कृषी मालाचं उत्पादन होतं त्याच्यामध्ये तुमच्या आणि माझ्या महाराष्ट्रातलं निर्यात होणारं उत्पन्न हे खूप मोठं. अशा या सुद्धा एक अत्यंत विजेच्या बाबतीमध्ये योजना दादांनी त्या ठिकाणी आणली. 2.5 हॉर्सपॉवरच्या पंपापासून ते 7 हॉर्सपॉवरच्या पंपापर्यंत पूर्णपणाने आतापर्यंत थकीत कर्ज माफ केलं आणि याच्या पुढे 12 तास मोफत वीज शेतकऱ्यांना देण्याचा क्रांतिकारी निर्णय अजितदादांच्या ठिकाणी 14,000 कोटी रुपये या योजनेसाठी त्या ठिकाणी लागणार आहे. ती क्रांतिकारी योजना अजितदादांनी त्या ठिकाणी घोषित केली. 1 रुपयातून आपण विमा त्या ठिकाणी करतो. बियाणं विनामूल्य त्या ठिकाणी मिळण्याची योजना आणण्यात आली. त्या ते प्रशिक्षण घेतात, म्हणजे ट्रेन घेत असतात त्यावेळेला प्रत्येक युवक किंवा युवती भगिनीला सुद्धा 10,000 रुपये प्रति महिना त्या ठिकाणी मिळणार. 10 लाख विद्यार्थी भगिनी या योजनेअंतर्गत पात्र होणार आहेत. आणि त्या 10 लाख विद्यार्थी भगिनींना 10,000 रुपये प्रति महिना म्हणजे 10,000 कोटी रुपयाचा नेतृत्व या योजनेच्या मार्फत त्या ठिकाणी दिला आहे. 1 लाख कोटी रुपयाची योजना आज संबंध महाराष्ट्रातल्या या संबंध वेगवेगळ्या वर्गांसाठी, वेगवेगळ्या घटकांच्यासाठी. आणि मला जाणीवपूर्वक या ठिकाणी सांगायचं आहे की जो विचार मनामध्ये शिवशाहू फुले आंबेडकरांच्या सामाजिक समतेचा विचार, धर्मनिरपेक्ष विचार याच्याची जराही तडजोड न करता अजितदादांच्या योजना आणल्या. या योजनेतला प्रत्येक व्यक्तिगत लाभार्थी तो कुठलाही धर्माचा असो, कुठलाही समाजाचा असो, तो या योजनेमध्ये पात्र ठरणार आहे. हे योजनेचं अत्यंत महत्त्वाकांनी वैशिष्ट्य त्या ठिकाणी असू शकतं. पण अनेक वेळेला धर्माच्या नावावरती, समाजाच्या नावावरती मतं मागण्याचा जो काही प्रयत्न गेला वर्षभरामध्ये या महाराष्ट्रामध्ये झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे, त्याला योग्य पद्धतीचं विकासाच्या कामाच्या माध्यमातून अजितदादांनी आणि महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून एक चांगल्यापैकी उत्तर त्या ठिकाणी दिलेलं आहे. अशा वेळेला महाराष्ट्रातल्या या संबंध 12 कोटी जनतेच्याकडे संवाद करावा, मन मोकळं करावं, त्या जनांचा सन्मान करावा. या नावाने जनसन्मान यात्रा अजितदादा करणार आहे. त्याची पूर्वतयारी करण्याच्या दृष्टिकोनातूनच आज प्रतिष्ठाध्यक्ष म्हणून या ठिकाणी आलेला आहे. मला विश्वास आहे की महाराष्ट्राच्या इतिहासात ही जनसन्मान यात्रा इतक्या पद्धतीने महाराष्ट्रातली जनता उचलून धरेल की ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यामध्ये ज्यावेळेला विधानसभेच्या निवडणुका येतील, आशुतोष तुम्ही 100 नाही 1000% महाराष्ट्रामध्ये सुद्धा महायुतीचं सरकार आणत असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार विधिमंडळामध्ये अधिक मोठ्या प्रमाणावरती कशामध्ये येऊ शकतील
या दृष्टिकोनातूनच जनसन्मान यात्रा अजितदादांनी महाराष्ट्रामध्ये सुरू केले. त्यांचा कार्यक्रम आपल्याकडे ठरणार 10-11 ऑगस्टच्या आसपास कार्यक्रम तो अक्षतूची येईल. तसा आजचा कार्यक्रम आला तसा होईल. 4-5 तास आपल्या मतदारसंघामध्ये असतील. महिलांशी त्यांचा संवाद होऊ शकेल. शेतकऱ्यांचे सुद्धा संवाद कसा करता येईल त्याचा सुद्धा मी तपशील त्या ठिकाणी ठरवणार आहोत. आणि मला विश्वास आहे की ज्या पद्धतीने दादाच्या नेतृत्वावरती एक प्रकट पद्धतीची निष्ठा तुम्ही दाखवत या संबंध नव्या भूमिकेमध्ये सहभागी झाला, त्याच्यामुळे दादांचा या तालुक्यातल्या या मतदारसंघातला जनसंवाद यात्रा जनसन्मान यात्रा ही निश्चितपणाने यशस्वी होईल. याच्यात माझ्या मनामध्ये 3 मात्र शंकाचं काही कारण नाही. एका बाजूला साखर कारखानदारांचे काही प्रश्न असू शकतात. दूध उत्पादक शेतकऱ्यांच्यासाठी सुद्धा 5 रुपयाचं थेट पडत अनुदान दिलं. देशामध्ये एनडीएचं सरकार झालं. एनडीएच्या बैठकीला मध्ये आम्ही ज्याला गेलो त्याला दादांनी स्वच्छपणाची भूमिका मांडली की शेतीला पूरक व्यवसायाच्या 5 रुपये त्या ठिकाणी अनुदान देणार आहे. पण परदेशातून दुधाची बुट्टी आयात करण्याचा निर्णय जो भारत सरकारच्याकडनं होतोय त्याच्यावरती पूर्णपणाची बंदी आणली पाहिजे. आणि मला सांगायला अभिमान वाटतो कोणी टीका केली असेल केंद्राच्या अर्थसंकल्पामध्ये बिहार आणि आंध्र प्रदेशला काही शुल्कमाफ दिलं. आपल्या राज्यामध्ये वाघांचा प्रकल्प दिला 80,000 कोटी रुपयाचा. 10 लाख तरुणांना त्या ठिकाणी रोजगार मिळाला आहे. पण त्याचबरोबर या राज्यातल्या दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताची जपणूक त्या ठिकाणी व्हावी म्हणूनच दुधाची भुकटी आयात करणार नाही असा निर्णय दूध उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणावरती आहे त्याचा सुद्धा मोठ्या प्रमाणावरती लाभ आज या ठिकाणी होणार. हे सारं काही मांडण्याची कमी अजितदादांनी त्या ठिकाणी केली असल्यामुळे आपल्याला या साऱ्या गोष्टीवरती भर ठेवत पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये बहुजनांच्या हिताचं एक नवीन पर्व त्या ठिकाणी सुरू करायचं आहे. त्या दृष्टिकोनातून कोपरगाव सारखा राजकीय दृष्ट्या संवेदनशील शून्य विचाराच्या प्रत्येक बाबतीमध्ये कसोशीने पाऊल टाकणाऱ्या मतदारसंघामधून सुद्धा अधिक पाठबळ कशाप्रकारे मिळू शकेल याच्यात सर्वांचे प्रयत्न पदाधिकारी आले. अपेक्षा अशी आहे की महिला पदाधिकाऱ्यांची संख्या सुद्धा वाढली पाहिजे. मगाशी आशुतोषला महिला अध्यक्षांनी विचारलं की तालुका अध्यक्ष आहेत का नाही. ते म्हणाले आहेत म्हणाल की अजून नेमायचे म्हणत. आणि मी मध्ये ऐकत होतो तुम्ही काय बोलला. माझ्या म्हणण्याचा मतीचा अर्थ असा आहे की शेवटी आज इतकी क्रांतिकारी योजना महिला भगिनीच्यासाठी दिली. महिलांची पूर्णपणाची टीम अशा पद्धतीने आशुतोषची आपल्या तालुक्यामध्ये उभी राहिली पाहिजे. त्याच महिला आपल्या कार्यकर्त्यांना काम करू शकतात. कारण महिलांनी एकदा ठरवलं तर मग त्यांचं मत ज्या ठिकाणी त्यांच्या मनामध्ये असतं त्या ठिकाणी घेण्याची किमया घडवू शकते आहे. त्या पद्धतीने आपल्याला काम करावं लागेल. युवकांची संघटनेच्या वतीमध्ये सुद्धा युवक तुम्ही आढावा घ्याल. अल्पसंख्याकांची नायकोडी साहेब घेतील. सामाजिक न्याय सेलचं सुनीलजी मगरे त्या ठिकाणी घेऊ शकतील. विद्यार्थी संघटनेचं प्रशांत तुम्ही त्या ठिकाणी काम करत राहा. आणि या माध्यमातून संघटनेची व्याप्ती आपल्याला पुढच्या कालावधीमध्ये वाढवायची आहे. आम्हाला विश्वास आहे आज कार्यकर्त्यांचा चेहऱ्यावरचा उत्साह. आणि आज मागच्या नगरच्या दौऱ्यामध्ये मी येणार होतो पण त्यावेळेला थोडंसं तणाव काहीतरी निर्माण झाला होता. आपला दौरा त्यावेळेला होऊ शकला. अनेकांनी मुद्दामून असं पसरवण्याचा प्रयत्न केला की आशुतोषला कार्यक्रम घ्यायचाच नव्हता. विरुद्ध तुम्हाला विरुद्ध काय केली नाही ते मला माहिती आहे. मी पण महाराष्ट्राच्या राजकारणात 25 वर्ष असल्यामुळे मला माहिती नाही इथलं पण सगळी राजकीय समीकरण द्या असं मी काय बोललो नाही. पण आमचं सुद्धा लक्ष होतं कारण आता इथला कार्यक्रम होता 4 वेळ झाला. पण तुमचे 3-4 कार्यकर्ते आम्हाला घ्यायला तिथे आले होते. ते माझ्या मागेच बसलेले होते. ते सारखं म्हणत होते की तिथं वाट बघताय इकडं संपवा इकडं संपवा. आणि ते इतके हुशार आहेत तिथं काय मागणी झाली की त्यांनी इथे येऊन सांगितलं. येवल्याला काय मागणी झाली ती त्यांनी इथे येऊन सांगितली. सिन्नरला येवल्याला नाही येवल्याला प्रस्तावित सिन्नरला काय मागणी झाली ती त्यांनी अगोदर इथे येऊन नेमकी सांगितली. पण माझं तुम्हाला एवढंच सांगणं आहे की पण अशी तुम्हाला सांगतो की मी तर पाहिलेलं आहे ना आपल्या आजोबांचं काम. तुम्ही त्याला तर राजकारणामध्ये अतिशय तरुण होतो. शंकरराव काळे साहेबांचं महाराष्ट्राचं राज्यमंत्री म्हणून काम त्या कालावधीमध्ये माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी तरुण वयामध्ये पाहिले. आपले वडील माझ्यासोबत विधिमंडळामध्ये त्या ठिकाणी काम करत होते.
तेव्हा आता कोपरगाव पुरती मर्यादित राहू नका, या सगळ्यांनी तुमची जबाबदारी घेतली. आजूबाजूला सुद्धा फिरा ना, आजूबाजूला फिरला तर दादाची शक्ती, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची शक्ती, घड्याळाची शिवाय वेळही समजत नाही आणि आपण कुठं आहोत ते पण समजत नाही. पण घड्याळाची वृद्धी आधी कशामध्ये होऊ शकेल याच्यासाठी आता यांनी सगळ्यांनी टाळ्या वाजवल्यात. म्हणजे मला समजू शकतो, कारण प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती नेमकं काय चाललं आहे. म्हणजे काय मी काही डॉक्टर नाही, पण त्यांच्या चेहऱ्यावरचा नेमका अभाव काय तुम्हाला कळू शकतो. तुमच्याबद्दलच्या भावना त्यांनी ज्या व्यक्त केल्या त्या पूर्तता करण्याची जबाबदारी त्यांनी स्वीकारलेली आहे. म्हणून दादांचं नेतृत्व अधिक बळकट करण्यासाठी सुद्धा तरुण आमदारांनी आजूबाजूला जर काय फिरलं, कारण काहींना असं वाटतं की तेच एकटे तरुण आहे आणि आभास असं आणतात की जरूर काय 50 वर्षाची पूर्णपणाची माहिती असल्यासारखंच असतं. पण तुझ्यासारखा तरुण कार्यकर्ता सुद्धा महाराष्ट्रामध्ये फिरत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद बलवान करू शकतो असा विश्वास महाराष्ट्राच्या कार्यकर्त्यांना निश्चितपणे वाटतोय. त्या कामाला वेग देण्याचा दृष्टिकोनातून आपण सर्वांनी मिळून काम करत राहावं. जनसन्मान योजनेच्या बाबतीमध्ये यात्रा जी काय आपण निघणार आहे ती अभूतपूर्व अशी निघेल. महाराष्ट्रातल्या राजकारणाला एक वेगळी कलाटणी या माध्यमातून देण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते याच्यात दुमत असं काही कारण नाही. जागा वाटप वगैरे वगैरे आपण आमच्यावरती सोडा, त्याच्या बाबतीमध्ये आपल्या कोणाच्या मनामध्ये काही चिरमात्र शंकाचं काही कारण नाही. पण पुन्हा एकदा राज्यामध्ये दादाच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकांश आमदार निवडून आणण्याची जबाबदारी घेऊन आपण सगळेजण ज्यावेळेला काम करत राहणार आहोत त्याला जनसन्मान यात्रेचं महत्त्व अधिक मोठं आहे. त्यापर्यंत या योजना महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून ज्या दिल्या गेल्यात त्याची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीकोनातून प्रत्यक्षात त्या महिलेला लाभ मिळेपर्यंत सज्ज होण्याच्या बाबतीमध्ये आपण सर्वांनी म्हणून सजगता त्या ठिकाणी दाखवावी एवढीच विनंती आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने ठिकाणी देतो. आमचे नरेश अरोरा आलेले आहेत या संबंध कामाच्या बाबतीमध्ये. ते सुद्धा अनेक वेळेला अनेक गोष्टी सांगत असतात. आता इथे सुद्धा काही काळ आपल्याला या ठिकाणी मार्गदर्शन करतील. प्रशांत मला कधी काय सांगायचं नेमकं पाठ आहे ते आता हाताला काय लावले ते डाव्या हाताला झालं ते बरं झालं. म्हणजे असं करा की इतरांना झालं पाहिजे आणि राष्ट्रवादी वाढली पाहिजे असं काम करत राहा. म्हणजे आता अधिक ताकद आणि शक्ती. अरे जी आय जस्ट रिक्वेस्ट यू तुम्ही ते या आणि या सर्वांना या जनसन्मान यात्रेचं महत्त्वसुद्धा पटवून द्या. आणि मला विश्वास आहे की ज्या पद्धतीने कोपरगाव तालुक्यातल्या ग्रामीण भागातील शहरातील ताकदीने कार्यकर्ते या ठिकाणी जमलेले आहेत ही ताकद महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला बलवान विश्वास या ठिकाणी आम्ही व्यक्त करतो. आपल्या सर्वांच्या अंतःकरणापासून आभार मानतो आणि पक्षाचं संघटन बळकट करण्यासाठी आपण सर्वांनी मिळून दादाने दिलेल्या ह्या 5 योजना अधिक लोकांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी सज्ज होऊन त्या ठिकाणी काम करत राहावं अशी अपेक्षा व्यक्त करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.